महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा. राज्यभरातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र महानगरपालिका निवडणुकीपूर्वी 67 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आता यावर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिलं असून कायद्यातच बिनविरोध निवडणुकीची तरतूद असल्याचं त्यांनी म्हटलंय. पण एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यास अर्ज मागे घेतलेल्या इतर उमेदवारांना प्रलोभन धमक्या मिळाल्यात का किंवा त्यांनी पोलीस तक्रार केली आहे का याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाकडून अहवाल मागवला जातो. आतापर्यंत आलेल्या अहवालात संबंधित उमेदवारांनी स्वतः अर्ज मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवालातून खात्री पटल्यावर बिनविरोध निवडणुकीला मान्यता देण्यात येते असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील तपोवन येथे श्रीराम मंदिर बांधणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. गोदावरी काठी श्रीरामाचे भव्य मंदिर उभारणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा 10 दिवसांच्या रणधुमाळीनंतर आज सायंकाळी थंडावतील. मागील 10 दिवसांपासून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा सर्वच राजकीय पक्षांनी धुराळा उडवला असून आज या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. महापालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मकर संक्रांती सणापूर्वी डिसेंबर व जानेवारी या 2 महिन्याचे एकत्रित हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरित करण्यात येणार होते. मात्र लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता आधीच देण्यास निवडणूक आयोगाने ब्रेक लावला आहे. आचारसंहितेमुळे ॲडव्हान्स हप्ता देता येणार नसल्याचे सांगत राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा झटका दिला आहे. अशातच आता लाडक्या बहिणींना फक्त डिसेंबरचाच हप्ता मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग लागू झाला आहे. 8व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू झालाय, परंतु पगारवाढ येण्यास अजून उशीर होणार आहे. दरम्यान आता या नवीन वेतन आयोगानुसार पगार किती टक्क्यांनी वाढणार असा प्रश्न कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पडला आहे. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. मिळालेल्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा दुप्पट होऊ शकतो असं बोललं जात आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर मुंबई प्रवास अगदी जलद झाला आहे. आता समृद्धी महामार्ग मुंबईच्या ईस्टर्न फ्रीवेला जोडला जाणार आहे. नागपूर मुंबईच्या समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाताना आमणे फाट्यापर्यंत जलद पोहोचतो. मात्र आमणे फाट्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. वाहतूक कोंडीमुळे मुंबईकडे जाण्यासाठी उशीर होतो. याचमुळे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमणे फाट्यावर अजून एक मार्ग तयार केला जाणार असून यामुळे आता कोणत्याही वाहतूक कोंडीशिवाय मुंबई सहज गाठता येणार आहे. वंदे भारत ट्रेनबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये भारतीय रेल्वे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार आहे. या वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फक्त कन्फर्म तिकीटच मिळेल. यामुळे आता प्रवाशांचे वेटिंग लिस्टचे टेन्शन मिटणार आहे. विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील शाळांना पुढचे 5 दिवस सुट्ट्या असणार आहेत. मकर संक्रांत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. यासोबतच मतदान केंद्र असलेल्या शाळा आणि कार्यालयांना सुट्टी दिली जाणार आहे. राज्यातील शाळांना उद्या म्हणजे 14 जानेवारी पासून सुट्ट्या असणार आहेत. शाळा आता थेट पुढच्या सोमवारी सुरू होणार आहेत. राज्यात 29 महानगरपालिकांसाठी निवडणुका सुरू आहेत. त्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. मात्र या निवडणुकांच्या मतदानापूर्वीच राज्यात 60हून अधिक ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. निवडणुकीतील या बिनविरोध पॅटर्न विरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी कोर्टात धाव घेतली असून अविनाश जाधव यांनी ज्या ठिकाणी बिनविरोध उमेदवार आले आहेत तिथल्या निवडणुकांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. यावर आता उद्या 14 जानेवारीला तातडीची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं टॅरिफ लावण्याची घोषणा करत आहेत. मात्र दुसरीकडे त्यांच्या या निर्णयाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी उद्या म्हणजे 14 जानेवारी रोजी निकाल सुनावण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने जागतिक टॅरिफ बेकायदेशीर ठरवलं तर अमेरिकेला मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागू शकतं. मागील काही वर्षांपासून भारतात क्विक कॉमर्सची झपाट्याने वाढ होत आहे. मात्र आता या क्षेत्राशी संबंधित केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला. देशभरातील डिलिव्हरी बॉय आणि गिग वर्कर्सच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्राने 10 मिनिटात डिलिव्हरी देण्यावर बंदी घातली आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने या संदर्भात देशातील प्रमुख ऑनलाईन डिलिव्हरी क्विक कॉमर्स कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
महापालिकांच्या मतदानाची वेळ काही तासांवर आलेली असताना भाजपने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. भाजपने केलेल्या कारवाईने शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भाजपने माजी महापौरांसह तब्बल 54 पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. उमेदवारांनी बंडखोरीची भूमिका घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. जीवघेण्या नायलॉन मांजावर आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दंडाची रक्कम निश्चित केली आहे. पतंग उडवताना नायलॉन मांजा आढळल्यास 25,000 रुपये दंड, तर विक्री करताना आढळल्यास थेट 2.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्याचे निर्देश न्यायालयाने महापालिका आणि पोलिसांना दिले आहेत. दंडाची रक्कम जिल्हाधिकारी निर्मित एका विशेष खात्यात जमा होणार असल्याचेही न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले आहे. महानगरपालिकांसाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावणार असताना शरद पवार गटाचे नेते एकनाथ शिंदेंनी किती नगरसेवक फुटू शकतात असे विचारल्याचा मोठा गौप्यस्फोट करून खळबळ उडून दिली आहे. प्रचाराच्या तोफा थंडवण्याच्या दिवशी खडसेंनी शिंदेंबाबत हा खुलासा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जळगाव महापालिका निवडणुकीच्या एका सभेत एकनाथ खडसेंनी हा खुलासा केला आहे. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने रखडलेल्या राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा बिगुल अखेर आज वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. उर्वरित झेडपी व पंचायत समितींच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून असतील. या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होतील. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. इच्छुकांना 16 जानेवारी या तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यासाठीची अंतिम मुदत 21 जानेवारी ही असेल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 27 जानेवारीपर्यंत वेळ असणार आहे.